अरे पायरेगड्या नामदेव मागडी गेला. नामदेव ओ बा मोतीरा मोतीरा फुटणार मला सोडून कसा काय गेला रे तू. आपली जोडी होती ना रे बापा. वाहिला ना रे मागडी अडसा वाहिला न बाबा. नका बुडवा लढू नका. झाली आता जी घटना झाली ती झाली. आता लढून काय करता. आता काय त्या बुड्याचं आयुष्य जेवढं असेल बापा. काय करता सांगा तुम्ही. लढू नका. अरे बाबा मासोबती होता ना. दिल जान आम्ही प्रेम करून एकामेकावर सोबत जाऊ ना बापा. तमाखुसाच्या किळा खाऊ एक बिडी दोघं फुकू ना बापा. आम्ही आता कोणीन माझो कोणीन बापा बिडी प्याले वावरात रखवाली कोणीन मासोबत माघडी गेला ना. बुडवा आता लढून काय बुडा वापस येणार आहे काय. आता वयानुसार आता ह्या गोष्टी होत असतात. बुडबा सारायले जा लागते ना. आता तुम्ही असे लढसान बापा तर कसं होईल सांगा मग आम्ही काय करा. काय गुडबा कसं काय झाले. कार्यकाळा नामदेव अचानक झालं इथं. बोले काय माहित बाबा. मी हरणा डोकर हाणायला गेलतो ना तिकडे. हागडी म्हणे म्हणे थंडी वाजते म्हणे बोले. मी अटीत थांबतो म्हणे बाबा. तू जाणं शितो जाय. मी म्हटलं बाबा मी जातो बाबा. रोजदारी घेऊन राहिलं तर का फुकाच देत का तो. हाणतो बाबा त्याच्या हरणा डोकर नुकसान होईल त्याचं. मी हाणायला गेलो ना हागडी इकडे गेला बाबा. मला सोडून गेला मागडी. वाईट झालं रे देवाला वाईट झालं हे. बा मला काही माहित नाही बा कसं झालं काय झालं. हा बुडा माझं पोहे झाला मी अटलो आलो तर हे असं आता दिसलं. आता बुडा गेला आता काय करता. काही आता आपण करू नाही शकत त्याले बाबा. मला माहित होतं हो असं झालं बरोबर. मी पोहेत झालो होतो बाबा. काय झालं बाबा तुम्हाला. काय झालं. हराम करा जेवल्या आता कायले लढून राहिला रे बापा. रुपया फेकून नाही मारला आता मोठा त्याला लोळ येऊन राहिला. टीचा मरेल बाणाचे आले मागड्याले थंडी पाण्याचं वावरात पाठवा. बिचारं काम करून खाल्लं अदलो किती सोन केलो मागड्यानं. आणि माझर तो आता हा देवल्या पोऱ्या याचा लढते होती. काले लढतो रे त्याले. मी आहे ना लढ्याले. हा गडी आहे ना रघु लढ्याले त्याले. तू नको लढू ना भामट्या. तू पोरगास की सैतानच. बाप म्हातारा झाला तरी वावरात पाठवून आला. लाज वाटली काय तुले जरा शिक तरी. का देवला एवढा तुझ्या बाप म्हातारा झाला साऱ्या गोष्टी आणि वावरात पाठवून राहिले को थंडी पाण्याची. बुड्याचा जीव गेला ना. जीव गेला असल्या का या पोऱ्या हजार नाही का मुखात पाणी टाकेले. तुम्हाला माहित बी नाही. वाटू द्या जरा लाजा जरा जमानाच्या. कालची जमाना बदलला भाऊ. काही खरं नाही. बापाच्या मुखात पाणी टाकेले कोणी पोऱ्या नाही. नुसतं पैसा पैसा पैसा. बुडाबुडी चालत नाही. कोणाच मायबापाले पाहिजेत नाही. घराच्या बाहेर काढून देतात. लहान लहान घोपरं द्यायचे पोरं नातू म्हणतात. 2 रट्टे मारले खलास होते म्हणतात. आता आपुलकी राहिली नाही बुड्या बड्या की आबा म्हणजे आबा नाजी तर कोणाला पाहिजे नाताली पाहिजे नाही. पण मायबापाले बाप तर पाहिजेतच नाही. काही खरंच नाही आता. जमाना बदलो की काही हो. आपल्याला काय आता ते मागचं पुढचं पिचू नका. ते आता काही काढू नका. त्या देवलाले काही बोलू नका. कोणालाच बोलू नका. जे झाली आता घटना भू. आता काय करणार आपण त्याले. चला चला आता घरी घ्यायला लागेल हे डेड बॉडी आपल्याला. आता पुढचा कार्यक्रम करायला लागेल ना. का वावरात होणार आहे काय. घरी तर न्यास लागेल. बुडीले तोंड दाखवा नाही लागणार बुड्याचं. चला पुढची तयारी करा लागते. आता बोंबलून काय होणार आहे. नाही रे बा नामदेव. अटून नेणं नाही वावरातून मागड्याला नेणं नाही. घातलेली अटीच बोलो. मागड्याचा जीव या वावरात गेला. मोतीराम तुही समाधी बांधतो मी अटीचा. समाधी बांधतो मोतीराम अटी. मंदिर बांधतो तुझ. तू मा चांगला दोस्त होता. गेला हो गेला. असं म्हटल्यानं चालते का राजा. हे वावर कोणाचं काय धाम कोणाचं. तुम्ही अटीचा काम मारले. आता या बुड्याचा जीव अटीचा गेला तर समाधी अटी बांधता काय. बांधू दिन का तो वावर आला. घरी ते घ्यायला की नाही बुड्याले. चाला त्या बुड्याला शहरात दाखवा लागेल बुड्याचा. अटीचा आणलं तर अजून माझं ते साऱ्या पिकाचं खुंदन बंद गावठी आलं तर. खरंच बुढे बा. चला अंतविद्या कसं गावातच चांगला होते. चला गावातल्या बाया माणसं सर मुख पाहतात ना. बुड्या दर्शन घेते ना. काय सांगा तुम्ही आता. जर पब्लिक आली बंद गावातली तर खुंदन खरंच पिकाचं नुकसान होईल ना.
गड्याच्या जीवाच्या वर गेलं का रे पीक? पैसे मी देतो ना, केवढ्याचं होती त्याचं पीक तो, पण मागड्याचा अंत्यसंस्काराटीच होई. समाधी बांधतो मागड्याची मी. मोतीराम मागडी मोतीराम. बाबा तुम्ही असे अचानक सोडून काऊन गेले? बाबा सांगते तसंही बाप्पा भेटायला आलो असतो. बाबा तुम्ही पाहिजे होते आम्हाले, तुम्ही होते तर आमच्या घरात शोभा होती. आता तुम्हीच नाही, आम्ही कोणा तोंडाकडे बाबा. लोकांना लोण लोकांना पाहुणे बा, आता झाली ती झाली गोष्ट, आता लढून काय नाही ना. रगत आठवण आहे फालतूच. जाऊ द्या, लोण लोका हो पाहुणे बा. भलतं लोडी नाही नाटकेली सायाच्याली नुसती नाटकं येतात रे बा. यायली जमा हे काम बा देवल्याने शिवलेले बा. पाय ना आता कसा लढून राहिला फुसफुसतं मायली का शिवल्यात तर नसली चालते बा. बापने बाबत आला लेको तुम्हाला नाटकात नव्हे काय खरं आहे. हे सारे नाटके खोरे पुरे आहे त्या बुड्याचे. बर झुंबर चाल बरं घे बरं बुड्याले. चला चला घ्या लागेन या बुड्याला घरी घ्या. चला बाबा रघु बुडे बा. नामदेव भाऊ चला ना, हा घेऊन हा घेतो. हा चला. हो चला घ्या चला लवकर पटकन व्हा बुडे बा. एका बाजूले व्हा. चला व्हा बाजूले व्हा. चला देवला उठ बरं. हा आता किती लढला तर काय बुडा वापस येणार नाही. बुडे बा रघुबा कसं बुडा काही वापस येणार नाही. गेला आता बुडा. चला आता घरी चला. रे बाबा तुम्ही होता घरी नाही नो. वागळीची ओ गडी ओ बा मोतीराम ओ बा दोस्ता, बोले एकट्याला सोडून गेला रे तू. या समाधान बहुत खराब त्या बुड्याला. चला निपटा लवकर. चला घरी घ्या बुड्याले. हो चला. आबा सोडून गेले तुम्ही आम्हाले. बाबा आबाजी माया आबा. अरे जायाचे हो, काय लढून राहिले रे आता गजाचे बच्चे हो. तुम्ही 2 सांड असल्यावर नातू असल्यावर काय फायदा मागवण्याचा. मोतीरामचा जीव वावरात गेला नो. सायचे हो तुम्हाला घोडभर पाणी नाही पाजू दिलं रे त्यानो. शेवल्यात काय कामाची रे. पैदा कासाठी केलतो रे तुम्हाला. काय मोतीरामची इस्टेट खायसाठी केलं का त्यानं पैदा तुम्हाला. घोडभर पाणी नाही पाजलं तुम्ही रे त्याले. मोतीराम तू एवढ्या सुधी नाही निघली रे मोतीराम. आई गड्या तू सोडून गेला रे बोलिये. बुढे आमचं चुकलं ना बापा. 2 खेट्ट मारायला लागलं तर तुमच्या बायातली काढून. आम्हाला आमचा बाप नाही वयकता आला ना. आमच्या ज्यानं खूप मोठी चूक झाली र. बाय बाबा. नामदेव भाऊ लय वाईट झालं पण राजा. बुडा अचानक जायला नव्हता पाहिजे बा. लय बुडा कामाचा होता पण. मरती दमतक काम केलं बुड्याने. कोणाच्या आहारी गेला नाही बिचारा. रुपाचा कानकुंडा नाही कोणा पोऱ्याचा बुडा. लय काम केलं बुड्यानं. माया लागीन बा या वयात बी हिंमत लय होती बुड्याची. राम बुड्यासारखा माणूसच होणार नाही तुम्हाला सांगतो सरपंच. लय म्हणजे 1 नंबर माणूस. हो 1 नंबर. पाहिजे काय फुसफुस लोडची फुसफुस अजून तो देवले याचा राहायला चवले. काय व्हायला की लय आरोय. अरे पोरे या बुड्याची नाटके आहेत. नुसतं नाटके आहेत रे बाबा. यायले आसू मासू कसेच काय जात काय मग. यायला काहीच फरक नाही. ते बुडं मेलं तर बरं मेलं हे मनातून म्हणत असतील. हे तर काका आपल्या आबाला चांगले होते. मला चॉकलेट लय पैसे देत ना ते आबा आपले. माहितीही नाही आपल्याला गेले तर. आबा या ना वापस आबाले. मी तुमची सेवा करतो ना. रे बाबू लय चांगले होते आबा. माय बाबा लय चांगले होते. पण काय करू अचानकच बुड्याचा जीव गेला ना. बाबा या ना वापस. मी तुमची सेवा करतो ना बाबा. असे मुर्दे पोरे पैदा नसते केले तर चालले असे रे मोतीराम. आता मोठे फुटू लढून राहिले रे तुले. तू या जीव होता ताजक येऊन घेणार रे तुले. अरे मोतीराम उठ रे मोतीराम. याच्या कोवळल्यात लाता रे मोतीराम. हे अवल्यात काही सुधी निघली नाही रे तुही मोतीराम. बुडी बुडीला आणा लागेल ना बाबाई. बुडी यायले का जी.
बापा बुडी कालच तर पुरीच्या घरी गेली का जायला आहे बुडी बुडी घरीच नाहीये. फोन करायला लागेल आता बुडीला पहिले जवायला त्या. वा या बुड्याचं नशीब काय असेल वा. पोरे अशी बुडी गावा जाईल काय कसंच काय करा. चला बरं चला आपण ते सरण गिरण त्याची सारी व्यवस्था करायला लागेल. पाहुण्या रावण्याला फोन करायला लागेल. आपल्याला करणार आता कोण नाही बरं इथं लेवाल कोणी करणार नाही आहे. हो आपणच करू काही वांधा नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही हाय आपण करायला. झुंबर चाल बरं लवकर चाल आपल्याला दिवशी व्यवस्था करायला लागेल. हो चला चला नामदेव मदान भाऊ साधू बा तू करा मग तुम्ही अटीसा थांबा. ते तुराड्या मुराड्याचं पहा थोडंसं गवऱ्या मोऱ्या दिसत असतील अटीसाचा आम्ही दुसरी व्यवस्था करून येतो का. पोरे गिरे बोलावून आणतो काही पाहुण्या रावण्याला फोन करतो 5-25 जोडजोडचे यायच्या. मग पाहू काय पुढचं तर. हो तुम्ही जा आम्ही पाहतो हे अडचं काही वांधा नाही. तुम्ही जा चला मग येतो चारे बा झुंबर चाल. काय गंठ्या काही आहे की नाही बा गुड न्यूज काही काही देते की नाही मला खुश खबर बाबा. ते चालू देतं कदलं हाय गुड न्यूज आहे ना. ते तुम्ही कधी झमकता पाण्या घंट्याने लेकर होऊन राहिले तुम्ही राजा अजून सोयतच बसेलाय. कधी आहे तुमचा मेळ. पाटलाचं काय खरं आहे बुड्याच्या पुढे जात नाही पाटील बुडा म्हणीन तसं. मागच्या वर्षीपासून कोंबडीच्या पाल दोरा बांधून ठेवलाय साखरपुडा करून ठेवला पोऱ्या तसाच लटकवला. पाटील हिजरत असेल पण तुमचं मन आता. हे दोघे जण डोकं खाऊ नका बरं माया फालतू किरकिरी लावू नका माग उठले सुटले की तोच विषय. माया लग्नाचं एवढं काय पडलं हो तुम्हाला घेणं ना देणं. मला नाही पडलं तुम्हाला मोठं पडलं राजा. तुम्ही नांदी लागत राहता पाटलाचं लगन होईन कधी ना कधी. काय वाद उठले सुटले की तोच विषय. दुसरं काहीतरी विषय मांडत जावा तुम्ही. घंट्यासारखा हुशार नाही माणूस. मस्त माय झोपड्यातून काढली घरात नेली घरातून आता वावरात पाठवली मस्त हरभर राखणार आहे माय. घडी ऐश करते. अरे घंट्या काही टेन्शन नाही लागा तुले बुडी आहे हरामखोरा घंट्या तू काय म्हणस माई येत नाही असं नाही तसं नाही. बुडील 2 दिवस घरी ठेवलं साया आता वावरत मस्त दिला मावचा बांधून बसते राखण करत पाकर हाणत लोकाईले बोलत हे नाही. मस्त रखवाल भेटला गाडी फुकाफुकाची बुडी. अरे बा मी काय जाणून पाठवला काय बुडीले. बुडी म्हणे मला घरी गमत नाही वावरातच पाहिजे म्हणे वावरात राहतो म्हणे मी. म्हणे बाबू हरभऱ्या राखण तरी होते घरी काय करू म्हणते. बाजीच्या जोऱ्यात उडून माय बुडी अशी आहे. मा बुडीचे पाय धरले म्या म्हटलं मा वावरात जाऊ नको बा. लोक काय म्हणतील शेण घालतील मा तोंडात. वावरात काले काम करून राहिली तू. काय सांगून राहिला बे तू पाय धरले म्हणतं तुनच बाबू शालबाजी केली. तुला माहिती फुका फाकाई बुडी भेटते ढोपऱ्याले. वावरात राखण बरी होती रोजदारी जायचं काम नाही आपले तुली जायचं काम नाही. काय न हुआ तसं नाही ना. आता काय मी काय खोटा बोलणार आहो का बा. काय बा माणसं आहे तुम्ही. मी खोटा नाही बोलत ना. बुडीले तुम्ही तर घरीच राह म्हणतो वावरात पाठवत नाही ना. आम्ही दोघं जण जातो बाबा वावरात. बुडी ऐकतच नाही. बुडी म्हणते मा कामाचा आहे बाबू घरी बसून काय करू. माझे हातपाय दुखतात घरी बसले की. वावरात असली मी म्हणते फ्रेश राहतो म्हणते. 4 लोक भेटतात 4 लोक गप्पा गोष्टी होतात म्हणते वावरात. होते काय म्हणते घरी बाजीच्या दोऱ्या तोडा न्यायची चिवडा. ते आपल्याला धंदा पडत नाही म्हणते. कामाचं नाम असते काम करा खा अशी माय बुडी म्हणते. ददलं होते ददलं करतोच म्हणते मी. अशी माय बुडी आहे बा. डंगरेचं तसंच आहे भाऊ. महाबाप आहेत ते तुम्ही. हे कड झाला खळखळ हालते थंडीत तरी राखल जातेच पाटला यावर सांगा. जाते की मा बुडा आबा ऐकत नाही मा आबा बी तसाच आहे ना. कामाचा आग आहे म्हणते काम केल्याशिवाय होत नाही. 2-4 शांत म्हणते मी. त्या आबाची गोष्ट न सांगू. त्या आबाची दुसरी शाळा असते तिकून रोजदारी मस्त जमा करते. ते आबा बरामपूर गाजून येते. ते आबाला दुसरा शोक आहे म्हणून करते. त्या आबा का तू सहा पैसे नाही देत ना त्या आबाले बिळ्या काढायले. मी बिळे काढेल पैसे देत नाही. बंडल आणला घरी. बिळ्याचं पाकिटच आणलं घरी. किती फुका पण बुडा फुकतच नाही भाऊ. बुडा म्हणते मी फुकाचं काहीच नाही पाहिजे मला. मी कामाला जाईन आणि खाईन असा मा आबा होते त्यातलं करतोच म्हणते. तुला तसं काम नाहीये. बुड्याच्या जो 5,000 गड्डी असते महिन्याले. हे घ्या किती खर्च पण माबा गोष्ट येत नाही. माबा म्हणते माय पैसे मीच खर्चतो ते देऊ बी नको म्हणते मला. असा माबा आहे ना. काय सांगून राहिला बेजायला ज्याच्या पैसे भेटतात तो खाले काम करीन बे. मोठा सांगतो का जोडीचा वानू काही सांगू नको. तुम्हाला पटो की ना पटो भाऊ. माबा तुम्हाला सांगेन माबाला भेटा तुम्ही. माबा काय म्हणते तर सांगते तुम्हाला पद्धतशीर. काय गडे काय गप्पा मारून राहिले. चाला ना बा चाला ना. मोत झाली ना आपल्या गावात. गेलो बापा कोण गेलं. अरे बा मोतीराम बुडा गेला रात्री काल वावरात. माहित नाही का तुम्हाला काही अजून. काय पुरे झपेला रे तुम्ही. चाला ना व्यवस्था करा लागेल ना आपल्याला. सरण गिरण रसनं काय तर पुढचं लाईन ला लागेल ना. त्या बुड्याच्या दोन्ही पुरे वैद्य आहे काहीच कामाची निघते. त्याची आली निघते असून आरामखोर फक्त तो देवल्या तो शिवल्याचं पुकडे काय झाला काय म्हणून माझरतो. त्या बुड्याचं सारा आता आपल्यालाच करणार. तो शिवल्या काहीच कामाचा नाही. ते त्याला माहित बी नाही बाप मेला की जिथं आहे. सांगा किती पोरगा हे आहे.
बाबा हे तर पुरं बेकार झालं राजा. बाबा बी तर सोबती होता बा त्या बुढ्याले. का हो बाबा का नामदेव भाऊ कसं हे कसा काय झालं बुढ्याचं हे अचानक अचानक. बेकार तर जाऊ दे. चला चला नामदेव भाऊ पाहू द्या बाबा मला काय झालं काय नाही. तर बुढा लय महाकामाचा होता बाबा. वा किती चांगला बुडा होता. आलेली घटना सांगता येत नाही बा. नेलं बुड्याले देवाने नेलं बा. काय बा कसं काय बा, मस्त बुडा होता. मस्त बुडा होता. मस्त मस्त मग करता चला त्या बुड्याचं काम करा लागते ना पुढचं. आपल्याला सरण गिरण असणं काही पाहुण्या रावण्याला फोन लावणं ते अजून मोतीचं सामान आणावं लागते. ते किडी मिडी बांधणं चला ना पुढचं कामं राहिले ना. जवान पोरे अति बसता वटे लागता. तुम्हाला काही माहित नसते राहून नाही आम्ही करा बाबा आता बुड्ड्या पण ये. चला ना चला. माऊली तू जाय बरं द्या शिवलेला बोलव ना. मोठा पोर गायला मांडी द्यायला लागीन ना. काय द्या का समजते की हो तुम्हाला रे. जाय लवकर आणि बोलवून त्या शिवल्याला. हो आता जातो नामदेव आणि तू बोलवून त्याले. चला गडव तुम्ही चला. शिवले काय माहित घरी झपिल्या काय माहित बाबा. बुरा ना काम आहे. बा बाप मरते तर पोराला माहित नसते. सांग आपल्याला सांगायला जायला लागते. एवढी वाईट परिस्थिती आहे आता. किती जमाना बदलला राजा. किती जमाना बदलला. अरे घोडभर पाणी पाणी नशीब नाही झालं त्या बुढ्याले पोराच्या हातचं. काही बा जमाना आहे बा. शिवला रे उठल्या का वक्तार झालं कोणी बी आता. मस्त खाली खोबऱ्या लाडू खाऊन राहिल तू. ठेवून द्या आता चाला बाहेर. काय बा लोक असतील तर असू का इथलं खाऊही देत नाहीत बा. शिवलाल ये ना रे ये ना बाहेर ये ना लवकर. हो आलो आलो. मायचा का जायले का द्या खाणं पिणं सोडून. हे तर खाली खोबरे लाडू सकाळी सकाळी खाल्ली की चांगलं असते. शरीराला लागतात ते. पहिले असतं आपण सुके बोंबीला. त्यामुळे लोकही सुसू देत नाहीत म्हणतात. घरात बोलायला त्याला द्यायला की एक लाडू घाटा होईल. एक तर मोला मागेचे लाडू आहेत नाही. चाल बापा बाई काय म्हणते आहे तो नंतर माऊली. अरे घरा चालणं बा चालणं. त्या बुडा गेला ना त्या बुडा. हा बुडा कुकडे गेला बाबा. कुकडे गेला मा बुडा. बाबा कुकडे नाही गेला वर गेला त्या बुडा मेला. हो गेला ना त्या बुड्याचा जीव गेला. चालणं बाबा मोठा पोरगा असणं तू तुला माहिती नाही का काही. काय बा कसा माणूस हाच रे बा तू. बाबा बापू मला माहिती काहीच माहित नाही. बुडा काय झालं काय नाही कसं काय झालं तर. अरे माऊली चालणं बा चाल लवकर चाल बा. हो चाल बाबा चाल. बाबा बुडा गेला बाबा. चांगला होता ना बाबा. धाड धकड होता. कसं काय झालं काय नाही. कारण माऊली कसं काय झालं बुड्याचं. अचानक कसं काय झालं. बा पण मला विचारायला कसं काय झालं. तुला माहित पाहिजे बुडा बिमार होता की काय होतो की काय नाही. पोरगा की काय सैतान असल्या का तू. मला विचारून राहिला तो वरून काय झालं माऊली. तर काय माणूस आज बा तुमचं दोघे भात लक्ष नाही का बुड्या. गळ्या बोले काहीच माहित नाही. खरंच नाही माहित ना. खरंच नाही माहित ना बुड्याचं काय झालं काय. तुला सांगितलं बोले मला फोन न्यायला काही नाही. कोण काही सांगितलं नाही गळा बुड्याचं असं झालं म्हणून. मला का पाणी टाकायला हात नाही पुरलेले का तडीचा. मांडी गिंडी दिली ती वेळा. काहीच नाही वा. काय लोक बुडा गेला. चाल पटोपटचा गाव जमा झालं तडीचा. तुला का काही जरा सुट नाही का. मोठा पोरगा असल्या का तुला माहित नाही ठाऊक नाही. घरात काय करून राहिला तू बाहेर नाही तर बाहेर फिरतं. बुडा गेला तरी चव नाही. काय का माणूस असल्या का तू नाहीच का बेकार रे बा तू. काही का चिंता नाही का तुला. चाल लवकर पटपट. आहे ना चिंता आहे नाही तर काय तर बाबा. मला आता काहीच माहीतच नव्हतं ना काय झालं काय नाही. चाल बापा चाल वय लवकर. बाबा काय बा बुडा गेला. रे गड्या कसं काय झालं रे मोतीराम. हे तू गेला काय रे बाबा. मला सोडू तुझ्याशिवाय गमत नाही रे बापा. असं वाटते मला बाई जीव जायले बाई आता. तूच नाही तर आम्ही जगून काय करणार रे बाबा. गड्या काही समजलंच नाही ना गळ्या कोणती रे. या गळ्यासोबत कसं काय झालं. याचा जीव कसा काय निघून गेला. सोडून गेला रे आपला दोस्त आपल्याले. आपण त्याचा सोशल होता रे. तिन्ही दोस्त एका दिवशी मरू एका दिवशी पुरल्या जाऊ. पण हा गडी अगदरच गेला रे बाबा. दोर कापूर कधील कसं करतो रे बाबा. गड्या रे रघू हा गडी तर मनातच गेला सोडून आपल्याले. गड्या मोतीराम असं अचानक कसं काय केलं रे तू न. तुझ्या जीवाय करमत नाही रे आवाले बाबा रे मोतीराम. बाबा बाबा तुम्ही कसे अचानक कसे काय गेले हो. तुम्ही ना मले सांगितलं नाही हो बाबा.
मी तर तुमची सेवा करायला तयार होतो बाबा. मी तर सांगू तुम्हाला काम करू नका, तुम्ही ऐका नाही बाबा. बाबा बाबा. हा काय येल्ल लढून राहिला हा, जसा काही एवढं प्रेम उतू आला आता मेल्यावर बापाचं. कशी का कुटका भर भाकर नाही दिली बापाले कधी. हा याला कधी म्हटलं बुड्याला 100 देतो, कधी रुपया काढून दिला नाही आणून. आता काय लढून राहिला शिवल्या, काय नाटकं करते बापा. या दोघं भारी जमलं रे बापा हे नाटके काम. नक्की मला असं वाटते बुड्यानं दोघांनी एकर बरोबर ठेलाय म्हणून ते दोघे भोलडून राहिले फुटू ओटीसा. आता काय फायदा रे शिवल्या लढून. आता काय किती असं गायले तर काय होऊन राहिलं. पहिले तर मेलताना रे कुटका भरभाकर दिली न रे मागड्याले तू न. आता मोठा लढून राहिला बाबा मी करत होतो बाबा मी असं. मेला तर तू झाकट पडल्या आला रे ओटी. तुले तर माहीतही नाही रे बापा मेला तर मोठा तू सांगून राहिला आता अटी. लढ्यात मोठं आडव्या हातात घेऊन राहिला शिवल्याले. जमते बा बुड्याले मायसेला का बुडा हुशार राहिले का. काय कसा बोलते बुडा टोचू याले तर. बाबा बुडे मी तर करायला तयार होतो ना बाबाचं वाया, पण बाबा नाही म्हणत. काय करू बाबा यायले तयार होते ना. मी तर खारी खोबऱ्याले लाडू खाऊ घालणार होतो बाबाले, पण काय बाई बाबा वावरातून जातो. बुड्याले कामाची लय आवड होती ना बापा. काम केल्याशिवाय कमी राहणं बुड्याले. म्हणत जाय न आयतं खाऊन कोणाचं भलं झालं. वावरात जाऊन खातो बापा. माझी इमानदारीचं कमाईचं मी खातो बापा. बुड्याले फुकाचं जरासं पोचे नानं. मी तर लय पैसे देत जा पण बाबा घेत नाही जात जाय न. मी बाबाची लय सेवा करत होतो ना, पण बुड्याले पोटत नाही जात जाय न बापा. लय सेवा करत जाऊ न मी बाबाची. चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. आता जसं मोठा बुडा गेलेला आहे तर कसं आता पुढे आम्ही अंतविधी काय पुढचा कार्यक्रम आम्ही आटवणार आहे. तर हे आता पोरं पहा कशी मगरमच्छचे आसू गाऊन राहिले आता अशी एवढ्याच असते. गेल्यावर किंमत कळते बापाची, जिथं असलं तर किंमत कळत नाही. असा विषय आता हा.